नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सन्माननीय कपिल पाटील. धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, माननीय मंत्री महोदयांनी जे लेखी उत्तर दिले आहे त्यात पात्र शाळांची संख्या तुम्ही दिली 10,000हून अधिक आहे, 10,643 आणि त्यातल्या अनुदानितची संख्या 8,821 आणि अपात्रांची संख्या आहे 1,822. माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळा पात्र आहेत असं असताना ही संख्या अनुदान देण्याची अवेलेबिलिटी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी तुम्ही म्हणालात, मग ती ठराविक लोकांसाठी का आणि इतरांसाठी का नाही? एक मिनिट, हे डिस्क्रिमिनेशन तुम्ही का केलं? हा पहिला प्रश्न. नंबर 2, हे जे अपात्र ठरवले, जे पहिल्या टप्प्यावरती पात्र होते पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरती तुम्ही त्यांना अपात्र ठरवलेलं आहे, त्याचं कारण काय? आणि तिसरा प्रश्न, जे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे निकष पूर्ण केले, पात्र ठरले म्हणून ज्यांचं अनुदान सुरू झालं, त्यांना नंतर अनुदान न देण्यासाठी अपात्रतेचे दुसरे निकष तुम्ही लावतात दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरची, कारण गळती होत असते. तर ते करण्याचं कारण काय? हा भेदभाव करण्याचं कारण काय? आपण या सरसकट देणार का? हा चौथा. सभापती महोदया, मी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी सांगितलं हे पुढच्या टप्प्यासाठी आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये टप्पा वाढवावा ह्याच्यामध्ये मी सुद्धा सहमत आहे. आपण म्हणता की जानेवारीमध्ये 6 महिने सुद्धा होणार नाही, म्हणजे अगदी ज्यांना पहिल्यांदा दिलं त्यांना सुद्धा 6 महिने होणार नाही. त्याच्यामुळे एका वेळेला सगळ्यांचा टप्पा वाढवला जाणार आहे. आणि आपण जे म्हणता की पूर्वी ज्यांना पात्र केलं, मला उत्तर देऊन द्या साहेब, नंतर आपण पुन्हा विचारू शकता. पूर्वी ज्यांना पात्र केलं आणि आता त्यांना अपात्र केलं अशा केसेस नाही आहेत. पूर्वी जे पात्र केलेले आहेत आणि काही लोक नजरचुकीने सुद्धा राहिलेले आहेत, त्यांचे सुद्धा प्रस्ताव स्वीकारण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. कारण त्यांना एकदा पात्र केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ते गेले पाहिजेत अशी सर्वसाधारणपणे माझी भावना आहे. परंतु जे लोक अपात्र होतील त्यांना मात्र सेल्फ फायनान्समध्ये टाकलं जाईल आणि ह्याच्या पुढे कधीही या कॅटेगरीमध्ये ते येणार नाही, हे मी स्पेसिफिकली सांगतो. आणि सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी हे पुढच्या टप्प्यामध्ये आहे, कारण ह्या टप्प्याचे सगळ्या पैशाची प्रोव्हिजन झालेली आहे. ठरवलं त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये अपात्र का ठरवतात, त्याचं कारण काय? तो भेदभाव करण्याचं कारण काय? तुमचं पुढचं ठीक आहे, त्याबद्दल मी आक्षेप घेत नाहीये. सभापती महोदया, अशी जर काही प्रकरणं असतील स्पेसिफिक तर त्यांनी हे 1822 आजच्या तारखेला लिहिलेले आहेत. 31 डिसेंबर पर्यंत, जर 1 मिनिट मला उत्तर देऊन द्या साहेब, 31 डिसेंबर पर्यंत अधिकची लोक पात्र होऊ शकतील. तुम्ही ज्या दिवशी प्रश्न विचारला त्या दिवशी किती लोक एलिजिबल झाली त्याची ती आकडेवारी आहे. कदाचित 0 सुद्धा होईल. 1800 सगळ्या 22 लोकांनी जर आपलं हे दिलं त्या शाळांनी पात्रतेचं, आम्ही त्यांना सुद्धा पात्र करू. कारण अजून आम्ही मुदत मला सभापती महोदया एवढंच सांगायचं आहे की मुदत संपून आता जवळजवळ 4 महिने झाले तरी आम्ही सातत्याने मुदत वाढ करतोय. कारण आमचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आहे, म्हणून दर खेपेला आम्ही वाढवलं. परंतु हा टप्पा जर संपवला नाही तर जे लोक पुढच्या टप्प्याची वाट बघतायत त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणून मी 31 डिसेंबर ही डेडलाईन घातलेली आहे. परंतु जर ह्या सभागृहाचं असं म्हणणं असेल तर आणि 15 दिवसांनी सुद्धा मुदतवाढ करायला आमची काय हरकत नाही. परंतु 31 डिसेंबर एवढ्यासाठी केलंय की पुढचा टप्पा हा वेळेवर देता यावा, म्हणून ती 31 डिसेंबरची मुदत घातलेली आहे. लेखी उत्तर आणि आता माननीय मंत्री महोदय जे उत्तर देतात त्याच्यामध्ये विसंगती आहे सांगतोय. तुम्ही लेखी उत्तरात काय म्हटलं की एकूण पात्र शाळांची संख्या तुम्ही दिलेली आहे 10,000हून अधिक आहे, 10,643. तुम्ही बघा, आणि अनुदान दिलेल्याची संख्या 8,821. याचा अर्थ उरलेल्या शाळांची जी संख्या आहे 2,000च्या आसपास 1,819, 1,822. मग ज्या पात्र ठरल्या 1,822 त्यांना तुम्ही अनुदान का नाकारता? तो भेदभाव का करता? तुम्ही लेखी दिले ना सर, तुम्ही लेखी म्हटले बघा, मी वाचून दाखवतो परत तुम्हाला. माननीय मंत्री 1 मिनिट थांबा. शासन निर्णय 6/2/23 नुसार पात्र प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांची संख्या, पात्र संख्या आहे 10,643 आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुदान दिलेल्याची संख्या दिली आहे त्यापैकी 8,821, राहिल्या 8,022. मग ज्या पात्र ठरल्या त्यांना न देण्याचं कारण काय? अनुदान द्या. तुम्हीच उत्तर लेखी वाचा. तुम्ही त्यांनी तपासून घेईल सांगितलं ना. नाही माझ्याकडे ते नाही म्हणाले. नाही, माझं म्हणणं हे उत्तर दुरुस्त केलं पाहिजे ना, उत्तर दुरुस्त केलं पाहिजे माननीय सभापती महोदय. पात्र ठरल्यानंतर सुद्धा त्यांच्यापर्यंत अनुदान पोहोचायला काही वेळ लागतो, कारण ती शासनाची प्रोसिजर आहे.
त्याप्रमाणे आम्ही अपात्र, मला पुन्हा एकदा स्पेसिफिक सांगायचं आहे, आजच्या तारखेला जे पूर्तता करू शकले नाहीत अशांची संख्या 1822 आहे. ही संख्या कमी होऊ शकते त्यांनी जर पात्रतेसाठी आवश्यक ते कागद दिले तर. आणि त्याच्यामुळे 1822 सभापती महोदया कुठल्या पानावर आहे? कुठल्या? नाही नाही, मी समोरच आहे माझ्या, मला सापडतंय, पण कुठला उल्लेख करतो? सभापती महोदया मला उत्तर पूर्ण, मला पूर्ण करू द्या ना. सभापती महोदया, मला संरक्षण देण्याची गरज आहे, कारण तुम्ही उत्तर देताना मध्ये मध्ये बोलता. माझं उत्तर चुकीचं असेल हे बरोबर करेन. केसर, तुम्ही असं बरोबर नाहीये. त्यांचं पूर्ण झाल्यावर उभं राहा. तुम्ही सारखं उभं राहायला लागलात तर प्रत्येकाला तुमच्या अशा याची सवय नाहीये. त्यांचं पूर्ण ऐका तुम्ही. पण एकदा विचारायचा खुलासा शांत बसायचं 3-4 मिनिटं. नाही, 1822 ही संख्या अघोषित शाळांची आहे. आम्ही देताना घोषित अघोषित दोघांना घेतलं. आता या कॅटेगरीमध्ये कोणीही शिल्लक नाहीये आणि त्याच्यामुळे जर कोणी शिल्लक राहिलं किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पात्र होता तर मी त्याच्यावर असं उत्तर दिलेलं की तुम्ही अशी पर्टिक्युलर केस आणा, आम्ही त्याला हे करू. खाली बसा. ते बसल्याशिवाय उभं राहायचं नाही. ते खाली बसल्याशिवाय, केसरकर साहेबांचं उत्तर झाल्याशिवाय तुम्ही खाली बसा. त्यांचं पूर्ण होऊन खाली बसले की मग उभं राहून विचारा. आणि सारखं तुम्हीच विचारायचं नाही, इतर 10 लोकांनी हातवर केले. सभापती महोदया, मी स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला मुदतवाढ केली ही सहानुभूतीपूर्ण धोरण असल्यामुळे केलेली आहे. त्यांना जर वाटलं की काही शाळा अशा आहेत की ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये आपण मान्यता दिली आणि काही कारणामुळे त्यांची नावं आलेली नसेल तर ती सुद्धा मी घ्यायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न जेवढ्या शाळा डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करावी. त्याच्याशिवाय हा टप्पा पूर्ण होत नाही. टप्पा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आता थांबा जरा. आता एक मिनिट थांबा. कपिल पाटील साहेब जरा खाली बसा 1 मिनिट. आपण सगळ्यांनी शाळांची जी संख्या आहे निकषानुसार अपात्र ठरलेल्या संख्यांची शाळा आपल्याला काय सांगितलं मंत्री महोदयांनी? तुमचं म्हणणं आहे ती चुकीची आहे. आजच्या तारखेला म्हणजे समजा आजच्या तारखेला जर का ती असेल ती बदलू शकते हेही त्यांनी सांगितलं. आता तुम्हाला बसून डिपार्टमेंट त्याच्याबद्दलच्या शाळांची संख्या काढणार का तुमच्या प्रत्येकाला विचारून संख्या काढणार आहे? तर त्यांनी असं तुम्ही माझ्याशी पण असंच करताय, मग मी पण आता काय करू? तुम्ही बोलत असताना थांबतच नाही. थांबायचं तुम्हाला काय झालं आजार मला कळत नाही. अहो थांबा काळे, जरा मला एक विषय संपवू दे. तुम्ही शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त करताय. शांत बसा जरा 2 मिनिटं. हे पा सन्माननीय सर्व प्रतिनिधी महोदय, आता 17 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यावरती 40ला सुरू झालं. बाकीचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यांना 1 मिनिट म्हणून तुम्ही थांबत नाही. तुमच्यासाठी मी गेल्या आपल्या अधिवेशनात विनंती केली होती की बैठक घ्या. त्यांनी तशी बैठक घेतली तरी थांबत नाही. बरं, प्रत्येकाचं बरोबर आहे. मी तुमची अडचण समजू शकते की शिक्षक मतदार आहेत तुमचे, त्यांना पण कळलं पाहिजे किंवा तुम्ही पोट तिडकीने मांडताय, उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे. परंतु मला वेळेची मर्यादा म्हणजे किती तास आपण एक प्रश्न चालवायचा याला लिमिट आहे. बरं, तुमचे सगळे प्रश्न कपिल पाटलांनी विचारून तरी त्यांचं समाधान झालेलं नाहीये. तर आता मला प्रश्न असा आहे की मी समजा प्रातिनिधिक कोणाला बोलायला दिलं तर सगळे दुःखी होणार. त्याच्या सगळेच जण दुःखी राहा थोडा वेळ. काय करत? अहो त्यांची पण उत्तरावरच हरकत होती. पाटील साहेबांची पण उत्तरावरतीच हरकत होती. मी परत नाही मग हरकत आहे जर का, तर मग प्रश्न असा आहे की किती वेळ हा चालवायचा मला सभागृहात निर्णय द्या. प्रश्न नाही तुमचं बोलून झालं की संपलं असं नाही. मी सगळ्या सभागृहाला विचारते की 15-20 सदस्यांच्या दृष्टीने थांबा. आत्मीयतेचा विषय हा. तुम्ही म्हणत असाल सगळेजण बहुमतानी की आम्ही हा 1 तास चालवा, तर उरलेले 4 प्रश्नांच्या लोकांवरती अन्याय होतोय. हे पहा, विक्रम काळ्यांचा प्रश्न झाला, कपिल पाटलांचा प्रश्न झाला, ज्ञानेश्वर मात्र घ्या. चला. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.